अजित पवारांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये पक्षाचं बळ वाढावं यासाठी मंत्रिपद मिळावं म्हणून पिंपरी चिंचवड शहरातील आजी माजी नगरसेवक त्याचबरोबर आजी माजी महापौर देखील या एका बैठकीला उपस्थित आहेत आणि अशा पद्धतीचं लॉबिंग आपल्याला इथे होताना दिसतंय। अर्थातच या बैठकीमध्ये आपण बघू शकतो की अण्णा बनसोडे म्हणजे जे राष्ट्रवादीचे आमदार आहेत ते देखील इथे उपस्थित आहेत। माजी महापौर असतील, उपमहापौर असतील, त्याचबरोबर नगरसेवक आहेत त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसते। पिंपरी चिंचवड शहरात तीनही मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार जिंकलेले आहेत आणि त्यानंतर देखील केवळ पिंपरी मतदारसंघामध्ये मंत्रिपद मिळावा अशी जो ठराव आहे तो ठराव इथे झाल्याची माहिती मिळते। स्वतः शहराध्यक्ष आपल्यासोबत आहेत। खरं तर पिंपरीतली परिस्थिती बघितली तर महायुतीला घवघवीत यश मिळालं, पण तरीही अण्णांना इथे मंत्रिपद मिळावा अशी तुम्ही मागणी करताय, काय नेमकं कारण आहे? खरं आता अण्णांचं या ठिकाणी आम्ही सर्वांनी अभिनंदन केलेलं आहे। पिंपरी चिंचवड शहरातील सर्व आजी माजी पदाधिकारी, सर्व नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व मान्यवर आज सर्वजण या बैठकीला उपस्थित आहेत आणि आम्ही सर्वांची अजितदादांकडे कळकळीची आणि आग्रहाची विनंती आहे की अण्णा दादू बनसोडे हे तिसऱ्यांदा आमदार म्हणून आज विधानसभेवर पिंपरी चिंचवड शहराने त्यांना पाठवलेलं आहे। 37,000 मताधिक्यांनी ते निवडून आलेले आहेत। मागील 10 वर्षाचा त्यांचा अनुभव आणि त्याचबरोबर महानगरपालिका जी पिंपरी महापालिका आहे तिची स्थापना 10 ऑक्टोबर 1982 साली झाली। आज तब्बल 42 वर्ष झाली। त्या 42 वर्षामध्ये या शहरामध्ये एकदाही या ठिकाणी नामदारपद मिळाले नाही आहे। मंत्रिमंडळ कुठलं 42 वर्षाचा बॅकलॉग भरून निघावा अशी मागणी या सगळ्यांची आहे। आताही खरं तर तुम्ही स्वतःही दादांना या संदर्भात आधीही बोलला होतात। काय नेमकं वाटतंय तुम्हाला? आता 2 राष्ट्रवादी दिसत आहेत आणि आपल्या या राष्ट्रवादीची ताकद वाढावी असं तुम्ही म्हणाला होतात। माझं म्हणणं असंच आहे की आता जी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विभाजन झालेलं आहे, या विभाजनाची ताकद जर अजितदादांना वाढवायची आहे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळ हे चिन्ह आपण पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा प्रस्थापित करायचं असेल तर त्यासाठी कार्यकर्त्यांना ताकद देणं हे गरजेचंच आहे। आमदारसुद्धा कार्यकर्तेच आहेत आणि त्यामुळे आमदारांना आता मंत्रिमंडळात सहभागी करून घ्यावं अशी आम्ही सगळेजण विनंती करणार आहे। पण ज्यांच्यासाठी ही लॉबिंग चालली आहे त्यांना काय वाटते जाणून घ्या। खरं तर ही लॉबिंग तुम्ही करताय अण्णा? नाही, तसं नाही आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष योगेशजी भोले, ज्येष्ठ नेत्या मंगलाताई कदम आहेत, यांच्या नेतृत्वाखाली सर्व नगरसेवक नगरसेविकांनी आज या ठिकाणी असा ठराव केलेला आहे की महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवार यांना संधी देण्यात यावी आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघामध्ये पुढील दृष्टिकोनातून की कार्यकर्त्यांना ताकद मिळावी या दृष्टिकोनातून पिंपरी विधानसभा मतदारसंघातून मला दादा सन्मान ठेवतील असं वाटतंय। माझा ठाम विश्वास आहे की या सर्व नगरसेवकांनी आज जे मत व्यक्त केलेले त्या सर्वांचा आदर करून दादा नक्कीच मला पिंपरी विधानसभा मतदारसंघातून संधी देतील असा ठाम विश्वास आहे। अर्थातच आपण बघतोय की राष्ट्रवादीचे आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी, महापौर, उपमहापौर देखील या बैठकीला उपस्थित आहेत। या अशाच पद्धतीची ताकद जी आहे ते भोसरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपची आहे आणि तिथून देखील मागणी होताना दिसते। मात्र या सगळ्याची दखल घेत राज्य सरकार जेव्हा स्थापन होईल त्यामध्ये अजित पवार आपली इथे ताकद वाढवण्यासाठी खरंच मंत्रिपद देतात का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। सुरेश पाटील सर, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड।